सोंदरा गुरुकुलातर्फे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, शिक्षणाच्या ओव्या या पुस्तकाचं प्रकाशन आज करणार आहोत. त्याच्यातील पहिला भाग आपण प्रदर्शनी बघितलीच असेल, बाहेर लावलेली. त्यानंतर आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. त्याच्यामध्ये एक शैक्षणिक परिसंवाद आपण आयोजित केलेला आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रातले ज्यांना अनुभव आहे, विशेष करून ग्रामीण भागातला किंवा शहरी भागातीलही वेगवेगळ्या प्रकारे ज्यांनी शिक्षण पद्धतींवर काम केलं आहे, अशा मान्यवर मंडळींना आज आपण ऐकणार आहोत या चर्चेच्या माध्यमातून. तर हृदय की शिक्षा ही शिक्षा का हृदय है, असं या परिसंवादाचं नाव आहे. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले अक्षरनंदन शाळेतर्फे लाराजी पटवर्धन यांना मी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी मंचावर यावे. त्यानंतर आनंद शिक्षण शाळेतर्फे अमरजा जोशी यांना देखील मी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करतो. कृपया त्यांनी स्थानापन्न व्हावे. त्यानंतर वोपा संस्थेतर्फे श्री प्रफुल्ल शशिकांत यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे. त्यानंतर श्री प्रल्हाद काठोले हे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. 13 वर्षापासून त्यांचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांनाही मी आमंत्रित करतो की त्यांनी मंचावर यावे. हे चौघही मान्यवर स्टेजवर आलेले आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि या परिसंवादाचं सूत्रसंचालन जे करणार आहेत ते श्री अभिजितजी कापरे. हे ज्ञानप्रबोधिनी संस्थेचं हराळी या ठिकाणी एक केंद्र आहे. गेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळापासून तिथं ग्रामीण शिक्षणावर काम चालतं. तर ते या परिसंवादाचं सूत्रसंचालन करणार आहेत. परिसंवाद सुरू करण्याआधी आपण एक पद्य ऐकणार आहोत. सायलीताईला मी विनंती करतो की तिने तिचं पद्य सादर करावं. नमस्कार. जी रचना मी सादर करणार आहे तिचे शब्द निदा फाजली यांनी लिहिलेत आणि ती जगजीत सिंग यांनी स्वरबद्ध केली. गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला. चिड़ियों को दानी, बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला. फिर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा. फिर मूरत से बाहर आकर चारों ओर बिखर जा. फिर मंदिर को कोई मीरा दीवानी दे मौला. फिर मंदिर को कोई मीरा दीवानी दे मौला. चिड़ियों को दानी, बच्चों को गुड़धानी दे मौला. गरज बरस प्यासी धरती पर, फिर पानी दे मौला. दो और दो का जोड़ हमेशा
चार कहाँ होता है, दो और दो का जोड़ हमेशा चार कहाँ होता है। सोच समझ वालों को थोड़ी नादानी दे मौला, सोच समझ वालों को थोड़ी नादानी दे मौला। चिड़ियों को दाने, बच्चों को गुड़धानी दे मौला। गरज बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला, फिर पानी दे मौला, फिर पानी दे मौला। धन्यवाद. धन्यवाद सायलीताई. आत्ता आपण आपल्या मान्यवरांचं स्वागत करूया. दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बंडूकाका लोखंडे सगळ्या मान्यवरांचं आता स्वागत करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी इथं आलेले सर्व मान्यवर, सर्व शिक्षणप्रेमी आणि गुरुकुलावर प्रेम करणारा जो मोठा परिवार आहे त्या सगळ्यांचं मी इथं स्वागत करतो. साधारण 12 वर्षांपूर्वी मी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या कामाला सुरुवात केली आणि माझ्या सौभाग्याने मला लगेचच सुदाम काकांच्या सहवासाचा योग लाभला आणि त्याच्यानंतरच्या 7-8 वर्षांमध्ये अनेक वेळा त्यांची भेट झाली. सोंदरा गुरुकुलला जाता आलं, त्यांचं काम बघता आलं, त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. आपल्यापैकी अनेक जण सोंदऱ्याला गेले असतील आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या त्या सुंदर परिसरामध्ये तिथल्या एका मोठ्या दगडावर कोरलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे की हृदय की शिक्षा ही शिक्षा का हृदय है. हे वाक्य तिथं गेल्यानंतर अनेकदा वाचलं होतं आणि वाचल्यावर अरे किती छान वाक्य आहे असं सहजपणे वाटायचं. आणि हृदय की शिक्षा म्हणजे काय याचा अर्थ तेव्हा कधी विचारावासा वाटला नाही, कारण काकांकडे बघितलं आणि त्यांच्या कामाकडे बघितलं की तो अर्थ आपोआप कळायचा. हां, सुदाम काका करतायत सोंदरा गुरुकुलामध्ये जे चाललंय ते म्हणजे हृदय की शिक्षा असं सहजपणे वाटत होतं. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आता काका आपल्यामध्ये नसताना त्या शब्दाचा अर्थ आपण आणखी नेमकेपणाने समजून घेतला पाहिजे आणि त्यांनी त्याच्या मागे जो विचार केला होता किंवा जे त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं ते आपल्याला सगळ्यांना समजून घेता येईल का आणि आपल्या कामामध्ये कुठंतरी उतरवता येईल का असा थोडासा विचार आमच्या सगळ्यांचा सोंदरा गुरुकुलाबरोबर काम करणाऱ्या
अश्विन बरोबर आणि त्याच्या सगळ्या टीम बरोबर असा हा विचार झाला आणि म्हणून आजच्या या शिक्षणविषयक गप्पांना आपण म्हणूया, परिसंवाद हा खूप औपचारिक शब्द होतो, सगळ्यात योग्य विषय हा तोच वाटला की हृदय की शिक्षा म्हणजे नेमकं काय. मुद्दामूनच हिंदीतला शब्दप्रयोग तसाच ठेवतोय कारण त्याचं मराठीकरण करता आलेलं नाही आहे. हृदयाचं शिक्षण आणि हृदय की शिक्षा असा, हृदय की शिक्षातनं जे कळतं ते कदाचित हृदयाचं शिक्षण याच्यातून नाही आहे, त्यामुळं तो शब्दप्रयोग तसाच ठेवला आहे. आणि मग हा अर्थ मिळून समजून घ्यायचा असेल सगळ्यांना तर कोणाबरोबर आपल्याला हा संवाद करता येईल अशा काही व्यक्तींची नावं आम्ही सगळेजण मिळून काढत होतो. आणि मग त्याच्यातनं आज मंचावर उपस्थित असलेले हे सगळेजण सुरुच स्नेही शिक्षणप्रेमी, आपण त्यातल्या अनेकांना ओळखता. लाराताई अक्षरनंदन शाळेच्या संचालिका आणि तिथल्या कामाचं सगळं दायित्व सांभाळणाऱ्या म्हणून आपल्याला परिचित आहेत. अमरजाताई या आनंदक्षण या तुलनेने नवीन असलेल्या पण शिक्षणामध्ये वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्या एका शैक्षणिक प्रयोगाचं, असंच मी म्हणीन, शाळा असं म्हणणं योग्य नाही, त्या प्रयोगाचं नेतृत्व त्या करतायत. शहरी भागामधल्या या दोन्ही शाळा आहेत पुण्यासारख्या शहरातल्या. काकांचं काम सगळं मुख्यत्वे ग्रामीण भागात, तेही थोडंसं दुर्गम म्हणता येईल अशा बीड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामधलं तिथल्या मुलांसाठीचं. तर तशा पद्धतीच्या कामाचा ज्यांना अनुभव आहे अशा मुलांबरोबर ज्यांनी काम केलेलं आहे असे प्रल्हादजी काटोले आपल्याबरोबर आहेत. 20 वर्षाहून अधिक काळ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण असं काम केलं. गोष्ट गुरुजी घडण्याची या पुस्तकाचे लेखक म्हणून ते आपल्याला परिचित आहेत. आणि मग हा सगळा विचार करत असताना केवळ काय म्हणायचं, वयाने थोड्याशा मोठ्या असलेल्या प्रौढ व्यक्तींनीच करायचं आणि शिक्षणामध्ये असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे असं म्हणायचं. प्रत्यक्षामध्ये काम करणारा हा सगळा युवा गट आहेत, तरुणाई त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये उतरती आहे. त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं आहे आणि त्यांना हा विचार कसा पुढे न्यावासा वाटतो आहे याचा प्रतिनिधी म्हणून प्रफुल्ल शशिकांत आपल्याबरोबर आहे. वोपा या संस्थेचं ची सुरुवात करून ग्रामीण भागातल्या शाळांबरोबर मोठ्या प्रमाणावर काम शासकीय यंत्रणेबरोबर तो करतो आहे. आणि या सगळ्यांच्या बरोबर गप्पा मारत संवाद साधतच हा विषय थोडासा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिला प्रश्न मला सगळ्यांनाच विचारायचा आहे की हृदय की शिक्षा असा हा शब्दप्रयोग की जो फारसा प्रचलित नाही आहे, तो ऐकल्यानंतर आपल्याला त्याचा काय अर्थ प्रतीत होतो असं सगळ्यांनी थोडं सांगितलं तर आपल्याला सुरुवात करता येईल. लाराताई. हृदय की शिक्षा असा शब्दप्रयोग ऐकल्यानंतर म्हणजे अर्थातच भावनिक विकास किंवा मनाचा, म्हणजे शिक्षणामध्ये बरेचदा पाठ्यपुस्तक आणि त्याला जोडून होणारा बौद्धिक विकास, ह्याच्या जोडीला जो भावनिक विकास व्हायला हवा किंवा मनाचा विकास व्हायला हवा, त्याच्यामध्ये इतरांशी म्हणजे स्वतःच्या भावना ओळखता येणं, त्या भावनांचं समायोजन जमणं, इतरांशी वागायचं कसं, हा सगळा जो EQचा डोमेन आहे, तर ते अर्थातच मनामध्ये आलं. त्याच्या जोडीला असंही आलं की गांधीजींचे नई तालीम च्या निमित्ताने त्यांनी केलेली जी सगळी विस्तृत मांडणी आहे त्याच्यामध्ये 3H's असा जो भाग आहे की हेड, हँड अँड हार्ट, तर त्याचाही विचार लगेचच हृदय की शिक्षाला जोडून मनामध्ये आला की त्याच्यामध्ये पण हार्ट हा जो भाग आहे, तर म्हणजे खरं मन, मेंदू आणि हात असं तिन्हीचा मिळून जेव्हा आपण समावेश करतो शिक्षणामध्ये, तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होतो. तर त्यातलं एक हार्ट महत्त्वाची गोष्ट आहेच, हेही मनात आलं. आणि असंही आलं की खरं म्हणलं तर म्हणजे आपण त्याच्यातला एक एक आस्पेक्ट बघू शकतो, पण ते एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही. म्हणजे बघता येईल, पण जेव्हा विकास करतो तेव्हा हृदयाच्या जोडीला
तर्क आणि बुद्धी म्हणजे तार्किक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शरीराने अनुभवातनं शिकणं, हे सगळं जेव्हा एकत्रित होतं तेव्हा खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व विकास होतो. असे सगळे विचार माझ्या मनामध्ये आले म्हणजे हृदय की शिक्षा ऐकल्यानंतर. नमस्कार. हृदयस्थ म्हणजे हृदयात राहणारं, हृदयात कायमस्वरूपी राहणारं असं ते शिक्षण. शिक्षण घेताना कुठेतरी आत्ताच्या काळात मनाचा विचार, हृदयाचा विचार हा बाजूला पडला आहे आणि आपण फक्त घोकमपट्टी आणि या सगळ्याच्या मागे लागलेलो आहोत. तर मुळातच शिक्षण म्हणजे चारित्र्य घडवणारं, मनाची क्षमता वाढवणारं आणि बुद्धीच्या कक्षा रुंदावणारं आणि स्वावलंबन शिकवणारं, या चारही गोष्टींचा समावेश असणारं शिक्षण हे सर्वार्थाने शिक्षण होतं. पण ते कायमस्वरूपी लक्षातही राहतं. पण हृदयस्थ हे आत्ताच्या काळात थोडं मागे पडलेलं आहे. तर हृदयात कायमस्वरूपी राहणारं म्हणजे मुलांना आनंद देणारं, मुलांना ते मनापासून करावंसं वाटणारं आणि याच धर्तीवर आम्ही आत्ता काम करत आहोत ते आनंद क्षण. म्हणजे मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असावेत जे त्यांच्या कायमस्वरूपी मनाशी घट्ट धरून ठेवले जातील, या अर्थाने हृदयस्थ याचा अर्थ मला वाटला. सर्वांना नमस्कार. हृदय की शिक्षा हा शब्द ऐकल्यानंतर जे प्रतिबिंब उमटलं, आपल्या यंग जनरेशन आहे किंवा इतरही लोकांसाठी ज्यावेळेस आपण हृदय म्हणतो त्यावेळेस पहिल्यांदा डोक्यात येतं की मन आणि दुसरा शब्द आहे प्रेम. योगायोगाने मी ज्यावेळेस या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, सुरुवातीचेच काही वर्ष मला सुदाम काकांसोबत काम करता आलं आणि प्रकल्पच होता मूल्य शिक्षणाविषयीचा. सो योगायोगाने तुम्ही जे सांगितलं की हृदय की शिक्षा ही फ्रेज आणि त्याच्यासोबत त्याविषयीचे विचार मला काही प्रमाणात काकांकडून ऐकता आले आणि अनुभवता देखील आले. तर बुद्धाप्रमाणेच मला वाटतं काकांना अभिप्रेत असलेला जो अर्थ होता आणि जो मलाही पटला तो होता की मैत्री आणि प्रेम या दोन गोष्टींचं विद्यार्थ्यांमध्ये कसं इन्कल्केशन करता येईल. त्यांना साध्या शब्दात सांगायचं असेल तर माणसाने माणसासारखं वागावं याच्यासाठीचं जे शिक्षण आहे ते म्हणजे मला वाटतं हृदयाचं शिक्षण आहे. मी हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यानंतर म्हणजे फ्रेज म्हणून पहिल्यांदा ऐकल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा जरा मागे जावं असं वाटलं. म्हणजे हल्लीच्या काळात सोशल इमोशनल लर्निंग अशा एक लांबलचक शब्द वापरून लोक बोलायला लागतात. म्हणजे बझवर्ड म्हणून वापरला की काहीतरी चांगलंही वाटतं लोकांना. खरंच तसं व्हायचं असेल तर त्या बाजूने सुरुवात म्हणून जर आपण सगळ्यात पहिलं पाहिलं तर पेस्टॉलॉजीच्या काळापासून त्याची सुरुवात होत गेली होती खरं तर. पण जशी म्हणजे मला स्वतःला कळायला लागलं तेव्हापासून, शिक्षण म्हणून कळायला लागलं तेव्हापासून गांधीजींचे जे बेसिक एज्युकेशन म्हणून जो काही सगळी स्कीम सुरू होती, म्हणजे वर्धा शिक्षण पद्धती म्हणून ते 1934च्या काळात जे सगळं झालं, झाकीर हुसेन समितीने आणलं होतं, त्यामध्ये मन, मनगट आणि मेंदू अशा तीन बाजूने जर शिक्षणाचा विचार केला, म्हणजे मुलांच्या शिक्षणामध्ये ह्या तिघांचाही समावेश केला तर मुलांचं शिक्षण अधिक अर्थपूर्ण होईल असं मानणं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये जे काही बदल व्हायचे ते होत गेले. पण मला तिथे एक महत्त्वाची गोष्ट सापडली ती अशी की ज्यावेळेस एखादं ऑपरेशन होतं, एखादी सर्जरी होते हाताची, पायाची, तर डॉक्टर ते इनॲक्टिव्ह राहू नये किंवा व्यवस्थित ॲक्टिव्ह व्हावं म्हणून फिजिओथेरपी घ्यावी लागते आणि त्याचा सातत्याने व्यायाम करत ठेवायला लागतो, तर ते ॲक्टिव्ह राहतं, तर ते संवेदनशील राहतं. मला गांधीयन शिक्षण पद्धतीमध्ये जे मिळालं ते आणि सुदाम काकांचं पुस्तकाचा काही भाग मला वाचायला मिळाला, तर मला ते खूप जवळून एकमेकांशी रिलेट करता आलं. शिकताना सुदाम काकांच्या त्या शाळेमध्ये सोमदरा गुरुकुलमध्ये मुलं शेती करत होती, त्या शेतातून काहीतरी कमवत होती, स्वतःसाठी भाजीपाला करत होती, त्याबरोबर काहीतरी शिक्षणाची जोड पण त्या सगळ्यासोबत मिळत होती. तर मन, मनगट आणि मेंदू ह्या तिघांचा वापर करून शिक्षण होत होतं. हां, सो मला हे
जास्त घट्ट जोडणी ह्या सगळ्यातली जाणवते ती म्हणजे जेव्हा मनाचा विचार करून शिक्षणात वापर केला जातो किंवा मनगटाचा विचार करून, जसं मेंदूचा विचार करून, तर मनाचा वापर करून शिक्षणामध्ये जर विचार केलेला जात असेल तर आपोआपच मनाचा व्यायाम होईल आणि आपोआपच ते जास्त समृद्ध असेल. तर मला जे हृदयाचा विकास, मनाचा विकास अशा बाजूने जेव्हा बघतो तेव्हा तो जास्त इमोशनल बाजूने जाणारा, जास्त अफेक्टिव्ह बाजूने जाणारा, आणि हा विकास जर नेमकेपणाने आपण नाही साधू शकलो तर, एका शाळेतलं फक्त उदाहरण मी सांगतो, असंच बघायला म्हणून गेलो होतो. तर 84,000 आणि काहीतरी संख्या होती आणि 5 मुलं होती समोर. त्यातलं एक मूल एक संख्या सांगायचं, दुसरं मूल दुसरी संख्या सांगायचं, तिसरं मूल त्याचं शाब्दिक उदाहरण वजाबाकीचं सांगायचं, चौथं मूल ते फळ्यावर मांडायचं आणि 5वं मूल उत्तर काढायचं. तर 84,000 आणि काहीतरी होतं आणि त्यातून वजा काहीतरी 16 की 18,000 अशी काहीतरी संख्या होती. एका मुलाने 84,000 म्हणून काहीतरी संख्या सांगितली, दुसऱ्या मुलाने 16-18,000 काहीतरी संख्या सांगितली, तिसऱ्या मुलाने शाब्दिक उदाहरण तयार केलं. आणि ते शाब्दिक उदाहरण होतं की आमच्या परिसरात 84,000 लोकसंख्या होती, महापूर झाला आणि 16,000 लोक महापुरात वाहून गेली. तर मला तिथे सगळ्यात पहिला धक्का बसला होता त्यावेळेस की 84,000 16,000 लोक वाहून जाणं म्हणजे काय असतं ह्या मुलांचा अंदाजच नाही आहे. इथे खरंच म्हणजे दिल की शिक्षा असा जो मुद्दा आहे तो मला तिथे अगदी पटकन जोडावासा वाटला. आणि मी हा फ्रेज ऐकल्यानंतर त्याचा व्यायाम कसा होईल त्याचा विचार करून, त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा होईल त्याचा विचार करून जर शिक्षण म्हणून पुढे बघितलं तर मला असं वाटतं की एक इमोशनली बॅलन्स्ड व्यक्तिमत्व समोर पुढे यायला मदत होईल आणि ज्याची खरं तर गरज आहे जास्त प्रमाणात आत्ताच्या काळात. आपण सगळ्यांनीच हृदय की शिक्षाचा आपल्याला कळलेला अर्थ हा सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये भावनिक विकास मुलांचा होणं, मैत्री, प्रेम अशा सगळ्या भावनांचा भाग हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. पण हे सगळं आपण शाळा चालवताना करत असतो आणि काकांचा पण जर प्रवास बघितला, त्यांनी त्यांच्या या आत्ता जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याच्यामध्ये पण तो सगळ्यात दिलेला आहे की सुरुवात करताना त्या ग्रामीण भागातल्या अतिशय उपेक्षित गटातल्या मुलांना काहीतरी शिक्षण मिळावं, शालेय शिक्षण मिळावं, एवढ्या मर्यादित उद्देशाने कदाचित सुरुवात ही झाली होती की त्यांना लिहायला वाचायला तरी यावं. आणि ती सुरुवात करून हळूहळू हे पुरेसं नाही, एवढं पुरेसं नाही, याच्यापेक्षा आणखीन काहीतरी पाहिजे, याच्यापेक्षा आणखीन काहीतरी दिलं पाहिजे, असं करत त्यांचा तो शोध चालू राहिला की नेमकं शिक्षण म्हणजे काय. आपण मुलांना लिहायला वाचायला शिकवतो तेवढं पुरेसं आहे का, त्याच्या पुढं काय परीक्षेला बसवतो ते पुरेसं आहे का, त्यांना व्यावसायिक शिक्षण देतोय ते पुरेसं आहे का, आणखीन ज्याला सध्या लाईफ स्किल्स म्हटलं जातं ती शिकवतो आहोत तेवढं पुरेसं आहे का, असं करत करत कुठंतरी या सगळ्याच्या गाभ्याशी जात हृदय की शिक्षा असा एक त्यांना त्याचा गाभा सापडला असं म्हणता येतं. आपल्यापैकी पण सगळ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये असाच प्रवास केलेला आहे आणि शाळा किंवा शिक्षण पद्धती याच्यामध्ये सुरुवात ही आपल्याला पारंपरिक याच्यानुसार लिहायला वाचायला शिकवणं आणि अभ्यासक्रम करून घेणं हेही करावं लागतं. पण तेवढं पुरेसं नाही आणि त्याच्या पलीकडे आपण या हृदय की शिक्षापर्यंत पोचलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. तर हा प्रवास आपल्या बाबतीमध्ये कसा झाला असं सगळ्यांनी थोडंसं सांगितलं. औपचारिक शिक्षणातून सुरुवात करून ते मुलांना हे शिकवलं पाहिजे किंवा हे कसं शिकूया असा जो काही प्रवास झाला असेल त्याच्याबद्दल सगळ्यांनी थोडं सांगावं असं सुचवलं. हा मला प्रश्न आल्यानंतर सगळ्यात पहिला माझा काळ आठवतो तो मी शिक्षक म्हणून नोकरीला लागलो त्यावेळेसचा. साधारण सुरुवातीची 4.5 वर्षे गावापासून जरा दूर आणि जंगलातल्या भागात जिथे रस्ते नव्हते अशा भागात नोकरीला लागलो. आणि मला चांगला आठवतो एक चेहरा
एक मुलगा होता जो नेहमीच शाळेत येत नसायचा आणि गावाच्या त्या पाड्याच्या शेजारी जे वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडावर ते खेळत बसायचे. मी एक दिवशी गुपचूप बाईक अशी खूप दूर लावली आणि पळत पळत एका बाजूने पाड्याच्या डोंगरीच्या दुसऱ्या बाजूने जाऊन चढून त्या वडाच्या झाडापर्यंत पोहोचलो. आणि मला तो बघितला मी तिथे वडावर आणि मग मी खालून त्याला ओरडल्याबरोबर तो इतक्या वेगाने खाली उतरला की मला पुन्हा हातात लवकर सापडला नाही. आणि तो पळत ज्या पद्धतीने गेला तेव्हा की मीही पळत गेलो आणि परत आल्यानंतर का माहिती नाही पण मी परत पण फिरलो आणि मला असं वाटलं की अरे ह्याने जर नदीत उडी मारली किंवा काय झालं तर काय करायचं असा विचार करून मी मागे फिरलो. पण तोपर्यंत माझ्या डोक्यात शिक्षण आणि हे सगळं म्हणजे आपण मुलांना शिकवणार आहोत आणि आपण शिकवलं तरच मुलांना येणार आहे अशा बाजूने माझा सुद्धा विचार होता. हळूहळू असं व्हायला लागलं काही गोष्टी वाचनात आल्यानंतर की पावलो फ्रेरे म्हणतो की अनलेस यू नो अस यू कॅन टीच अस. म्हणजे मी त्या परिसरातच वाढलेला असेल त्या परिसरातच मोठा झालेला असेल शिकलेला असेल तरीही मला माझ्या घरापासून 55 किलोमीटर पुढे असलेल्या मुलांचं भावविश्व माहिती नव्हतं. जोपर्यंत मुलांच्या भावविश्वाला मला हात घालता येत नाही तोपर्यंत आपण मुलांच्या जवळ नाही पोचू शकत. ही जाणीव पहिल्यांदा मला नोकरीला लागल्यानंतर 4.5 वर्षांनी झाली, तोपर्यंत नव्हती. मागच्या अशा 4.5 वर्षात अशी किती मुलं माझ्या भीतीने शाळा सोडून गेली असतील मला आता म्हणजे आता ते सगळं आठवून वाईट वाटतं त्या बाबतीतलं. तर सुरुवात खरं तर ह्या प्रसंगापासून झाली आणि हळूहळू समजून घेत जाणं अजून वाचत जाणं. मधल्या काळात गांधीयन फिलॉसॉफी म्हणून शिक्षणावरचा आणखी जरा अभ्यास अधिक खोलवर करणं यातून हळूहळू माझा शिक्षक म्हणून जो समृद्ध होण्याचा प्रवास आहे आणि मुलांपर्यंत शिक्षण पोचवण्याचा जो म्हणजे मुलं शिकती होण्यासाठी काय काय करावे लागतील ह्या बाजूचा जो प्रवास आहे तो अधिक जास्त समृद्ध होत घेता असं मला वाटतं. मे बी प्रश्नांमधून एखाद दुसरी गोष्ट कदाचित येईलच समोर. आनंद क्षण सुरू करण्यामागं माझी स्वतःची दोन्ही मुलं हीच मोठी प्रेरणा होती की माझ्या मुलांना एका अशा शाळेत घालण्याची इच्छा होती की जिथे त्यांना वेगवेगळे अनुभव मिळतील आणि कुठलीही स्पर्धा नसेल पण नवीन प्रत्येक वेळेला त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल अशा पद्धतीची शाळा शोधत होते. पण त्याच दरम्यान माझ्या लक्षात आलं की ग्राममंगल नावाची संस्था आहे रमेश पानसे सरांची. तर त्यांच्या संपर्कात आले. 8 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. माझी मुलंही तिथेच होती. त्याच्यानंतर मग आनंद क्षण सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आणि मग मी आरती गोखले राहुल कुलकर्णी अशी आमची एक टीम तयार झाली आणि मग आनंद क्षण सुरू झालं तेव्हा फक्त 5 मुलं होती. आमची स्वतःचीच मुलं आमच्याबरोबर होती. बाहेरचं एकही मूल नव्हतं. पण विचार असा होता की आपल्या मुलांबरोबरच हा प्रयोग करून बघायचा, वेगवेगळे अनुभव देऊन बघायचे. आणि आनंद क्षणचा पहिला दिवस असा होता की आम्ही आमच्या मुलांना घेऊन 16 जून 2013ला शारदा मठाच्या लायब्ररीत गेलो. हाच आमचा पहिला अनुभव होता की त्या दिवसापासूनच प्रत्यक्ष अनुभव देणं याच्यावर भर द्यायचं ठरवलेलं होतं. त्याच्यामुळं पहिल्या दिवशी आम्ही शारदा मठात पूर्ण दिवस घालवला. मुलांच्याबरोबर पुस्तकांचं वाचन त्यांना वाचायला दिलं, आम्ही वाचून दाखवलं आणि इथंपासून सुरुवात झाली. 5 मुलांच्या बरोबर सुरू केल्यानंतर कुठेतरी मनात एक धाकधूक होती की हे पुढे चालू राहील का. आपण तर ठरवलं आहे करण्याचं पण प्रयत्न करायचे सोडले नाहीत आणि वेगवेगळे अनुभव देत राहिलो. वर्षभर एक चांगली गोष्ट अशी होती की 5च मुलं होती त्याच्यामुळं खूप अनुभव देण्याची संधी आमच्याकडे होती. आम्ही 4 ते 5 ताई होतो त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या. तर कुठलाही एखादा चांगला कार्यक्रम असेल, एखादं चांगलं प्रदर्शन असेल किंवा एखादी चांगली संस्था दाखवायची असेल तर आम्ही आमच्या 5ही मुलांना गाडीवर घ्यायचो आणि कुठलं आम्हाला शाळेचं बंधन ॲज नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कुठेही जायचो. चांगले कार्यक्रम दाखवणं, प्रदर्शन दाखवणं, एखादं चांगलं व्याख्यान असेल तर ते ऐकवणं इथपासून सुरुवात झाली. ते आज 250 मुलांपर्यंत समाधानी पालक आमच्याबरोबर आहेत असं आम्ही मानतो की त्या पालकांच्या बरोबर आम्ही आत्ताही मराठी माध्यमाची आणि अक्षरनंदनच्या कंपॅरिझननी आम्ही खूपच नवीन आहोत. अगदी आत्ता बालगटात शिशु गटातच आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण प्रयत्न करतो आहोत की मुलांना भरपूर अनुभव देता यावेत आणि त्यांचं अनुभव विश्व मोठं करता यावं याचा प्रयत्न करतो आहे.
चालू आहे. हॅलो हॅलो. ठीक. माझा जन्म आणि अपब्रिंगिंग मराठवाड्यामध्ये झालं आहे आणि त्यातही एका दलित कुटुंबात झालं आहे. तर आजूबाजूला समाजामध्ये जे काही चाललेलं असतं ते बघून माणसाने माणसासारखं वागायला पाहिजे हे समाजामध्ये सगळ्यात प्रकर्षाने ज्या समाजाला वाटतं तिथंच मला हे पाहायला मिळालं. आणि लहानपणापासून ती इच्छा होती की याच्यावरती आपल्याला काहीतरी करायचं आहे. काय करायचं माहीत नव्हतं. सगळेच जण मेडिकल इंजिनिअरिंग करतात तसं आम्ही इंजिनिअरिंग केलं आणि त्यावेळेस पण ही इच्छा होती की यात काय करता येईल, हे प्रबोधन कसं करता येईल, ही मूल्यव्यवस्था कशी जोपासता येईल. योगायोगाने आदरणीय विवेक सावंत सर आज आहेत इथेच कार्यक्रमाला, अभयभंग सर आपले सर्चमध्ये असतात. तर त्यांचा एक इनिशिएटिव्ह आहे निर्माण नावाचा. सो त्या इनिशिएटिव्हसोबत परिचय झाला आणि मी गडचिरोलीला त्या शोधामध्ये गेलो की आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे तर कसं करता येईल हे शिकण्यासाठी तिथे गेलो. आणि पहिलाच जो प्रकल्प मला मिळाला त्यांच्यासोबत त्याचं नाव होतं कुमार निर्माण, ज्याचं उद्देश हे होतं की विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्यांची संगोपन त्याला प्रीचिंग न करता, त्याला तत्त्वज्ञान न सांगता प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून कसं करता येईल. आणि महाराष्ट्रातल्या 20पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये मला या मेंटॉर्सच्या मार्गदर्शनाखाली काम करता आलं आणि तो विचार बळावत गेला की हे जे शिक्षण आहे ज्याला मूल्यांची जोड आहे, सामाजिक भावनिक बुद्धिमत्तेची जोड आहे, मल्टिपल इंटेलिजन्सची जोड आहे, हे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत जर घेऊन जायचं असेल तर शिक्षकांसोबत काम केलं पाहिजे. आणि त्यातही अधिकाधिक शिक्षकांसोबत काम करायचं असेल तर तुम्हाला कदाचित तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. ही अंडरस्टँडिंग स्टेप बाय स्टेप विकसित होत गेली आणि साधारण 2020पासून आम्ही शिक्षण आणि तंत्रज्ञान या दोन्हीच्या मिलापावरती काम करतो आहोत. मी वी स्कूल नावाचा एक प्लॅटफॉर्म आम्ही डेव्हलप केला कोविडच्या पहिल्या वेव्हमध्ये. तो जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात वापरला आहे आणि त्यावरचा जो कंटेंट आहे तो जिल्हा परिषद शिक्षकांनी बनवला आहे, ज्यांना आम्ही ट्रेन केलेलं आहे या मूल्य शिक्षणाच्या शिक्षणासोबत, फक्त पॅडागॉजिकल किंवा फक्त व्हिडिओजसाठी नाही. आणि त्याचाच परिणाम पुढचं शिक्षण आमचं असं झालं की ज्यावेळेस आपण भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा विचार करतो जे NEPमध्ये दिलेला आहे, किंवा एक व्यक्ती सर्वांगीण व्हावा किंवा एक चांगला नागरिक घडावा म्हणून नीतिमत्तेला पण महत्त्व द्यायचं आहे. पण एक तिसरी गोष्ट देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणतं की पायाभूत क्षमता आहेत त्या पण असल्या पाहिजेत. तर हृदयकी शिक्षामध्ये मला हे 2 मुद्दे सापडतात लगेच, सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ता. परंतु पायाभूत शिक्षण खूपच कमी आहे हे जाणवल्यानंतर आम्ही एक निपुण महाराष्ट्र नावाचा एक इनिशिएटिव्हमध्ये पण काम करतो आहे, जिथं मला वाटतं मी अजूनही प्रश्न माझ्यापुढं तो आहे की पायाभूत शिक्षण महाराष्ट्रातील अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत अजून पोचलेलं नाही आहे. तिथं मी ही हृदयकी शिक्षा हा प्रश्न कसा घेऊन जाऊ. आपण हळूहळू माझं अक्षरनंदन 34 वर्षापूर्वी म्हणजे येतं ऐकू. हॅलो 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 येतं का ऐकू. शाळा सुरू झाली तेव्हाच अशा विचारांनी सुरू झाली की जसा हवा समाज, जसा माणूस, तसं सगळ्याच तसे शिक्षण आणि तशी शाळा, अशा विचारांनीच शाळा सुरू झाल्यामुळे आपल्याला समाज कसा हवा आहे. तर संविधानामध्ये दिलेली जी मूल्य आहेत की समता, बंधुता, सर्वसमावेशकता, सगळ्या स्तरातल्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणारा, एकमेकांप्रती म्हणजे वैविध्याचा आदर करणारा, सगळ्यांना सहिष्णुतेने वागवणारा आणि अशा प्रकारचा समाज जर हवा असेल तर त्यासाठी माणूस कसा झाला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण कसं असलं पाहिजे, अशा विचारांनी शाळा सुरू झाली. त्याच्यामुळे औपचारिक शालेय विषय शिकवण्याच्या जोडीलाच ही सगळी मूल्य जर मुलांपर्यंत पोचायची असतील तर कशी रचना असली पाहिजे शाळेची. तर अर्थातच मूल्य ही काही मूल्य शिक्षणाच्या तासाला शिकवून मुलं शिकत नाहीत. तर हे जे म्हटलं जातं की व्हॅल्यूज कांट बी टॉट आणि दे नीड टू बी कॉट, तर तशाच होण्यासाठी शाळेमध्ये एकंदर वातावरण असं पाहिजे की ही मूल्य
जगताना मुलांना दिसली पाहिजेत आणि त्या वातावरणातनं मग हळूहळू ती रुजते. तर त्याच्यासाठी मग जे औपचारिक विषय शिकणार आहेत ते पण त्यांच्या जगण्याशी कसे जोडलेले असतील, वेगवेगळ्या चर्चा किंवा प्रत्यक्ष अनुभव, काही भेटी ह्या सगळ्या होत असताना त्यांच्या जगण्याचा संदर्भ आणि शिक्षणामध्ये कसा येईल. तसंच वेगवेगळे उपक्रम जे आखले जातात त्याच्यामध्ये मगाशी म्हणलं तसं 3Hsचा अंतर्भाव असेल की हाताने काही गोष्टी करून बघतायत, त्याच्याबद्दल विचार पण केला जातो आहे आणि त्यांच्या मनापर्यंत पोचतं आहे. म्हणजे त्याच्यामुळे एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे शेती, स्वयंपाक किंवा दुकान जत्रा असे जे शाळेमध्ये उपक्रम आहेत, तर शेतीचं एक उदाहरण देता येईल की मुलांनी जेव्हा भरपूर कष्ट करून काहीतरी पेरणी केली आणि नंतर त्या एका वर्षी खूप पाऊस पडला आणि त्यांचं सगळी पिकं त्या पाण्यामध्ये बुडून गेली आणि त्यांना ते जेव्हा असं दिसत होतं की आपण एवढे कष्ट करून हे सगळं लावलेलं पीक आता आपल्याला मिळणार नाही आहे, तेव्हा त्यांची जी अशी उलघाल होत होती. तर तेव्हा हे एरवी करणारे शेतकरी कसं काम करत असेल आणि आपण जे गृहीत धरलेलं असतं की आपल्यापर्यंत हे अन्न येतं, तर प्रत्यक्ष काम करताना काय होतं हे त्यांच्या मनापर्यंत कुठेतरी पोचल्यावरती शेतकऱ्यांच्याबद्दल कृतज्ञता मनामध्ये जी निर्माण होते किंवा स्वतः हाताने वस्तू बनवत असताना त्या कष्टाचं जे जाणीव होते. तर अशा छोटे छोटे असे अनेक उपक्रम किंवा प्रसंग सांगता येतील ज्याच्यामधनं हळूहळू ही मूल्य मुलांपर्यंत पोचतात. किंवा संविधानाची मूल्यसुद्धा अशी शिकवून फक्त शिकता येत नाहीत, तर त्याच्यासाठी आता जेव्हा ज्या टप्प्यावर नागरिकशास्त्रामध्ये संविधान मुलं शिकतात तर तेव्हा त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष घडलेल्या काही ज्या घटना वेगवेगळे प्रसंग घडलेले आहेत किंवा जजमेंट झालेली आहेत किंवा काही काही समाजामध्ये घडणाऱ्या घटना सांगितल्या आहेत आणि त्याच्यावरती विचार करायला सांगितल्यावर मुलं जसं रिलेट करू शकतात. तर असे त्याच्यातनं होणाऱ्या चर्चा ज्या असतात त्याच्यामधनं हळूहळू मुलं गोष्टी शिकत जातात. उदाहरणं बरीच देता येतील की रोजची साधी मुलांची जेव्हा भांडणं होतात तेव्हासुद्धा म्हणजे पटकन भावनेवरती आधारित काहीतरी माझं चुकलं तुझं चुकलं अशी भांडणं त्यांची होत असताना त्यांना आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन एक लोकशाही पद्धत शिकवायची आहे किंवा दुसऱ्याचा समोरच्याचा विचार करायचा आहे की सहानुभूती शिकवायचा आहे. तर हे सगळं करत असताना जी प्रक्रिया केली जाते रोजची घटना म्हणजे रोजची भांडणं सोडवण्यासाठी, तर अशा सगळ्या गोष्टींमधनं मुलं ही मूल्य हळूहळू उचलत असतात असं आत्ता मला म्हणजे अशा प्रकारे रचना करून सगळी सुरुवात झाली आणि आत्ता म्हणजे 24-34 वर्ष झाली तरी असं वाटतं की ही जी मूळ सर्वसमावेशकता, समाजाप्रती जाणीव असणं, पर्यावरणाच्या बद्दल संवेदनशीलता असणं, स्वतःची आत्मप्रतिमा चांगली राहणं आणि दुसऱ्याला समजून घेणं आणि संविधानामधली मूल्य, तर ही सगळी ह्याच्यावरती अजूनही आम्हाला तेवढाच विश्वास वाटतो. फक्त कालानुरूप काही काही उपक्रम आणि पद्धती ह्या अर्थातच बदलत गेल्या आहेत. तर आता या सगळ्यांच्या मांडणीतून हृदय की शिक्षा हा काही अभ्यासक्रम नाही आहे. रूढार्थाने मूल्य शिक्षण म्हटलं की जे अभ्यासक्रम तासिका अशा भागाने जातं तसं नाही. हे आपल्या लक्षात येतं. त्याच्यासाठी शालेय वातावरण किंवा उपक्रमांची रचना करावी लागते असा पण एक भाग लक्षात आला. पण याच्या पण थोडंसं पलीकडे जाऊन आत्ता जे सुदाम काकांचं पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याच्यातील एक प्रकरण आहे शाळेतील पहिला विद्यार्थी. आणि हे मी त्यांच्या तोंडनं प्रत्यक्ष पण ऐकलेलं आहे त्यामुळे मला ते अगदी आठवतं. आणि ते नेहमी सांगायचे की मी सुरुवात केली तेव्हा आपण मुलांना शिकवलं पाहिजे आणि त्याच्यावर म्हणजे मुलांवर काम केलं पाहिजे अशा यांनी सुरुवात केली. नंतर लक्षात आलं की मुलांवर चांगल्या पद्धतीने काम व्हायचं असेल तर शिक्षकांवर काम व्हायला पाहिजे. शिक्षक चांगले झाले तर मुलं होतील, म्हणून मग मी शिक्षकांवर काम करायला सुरुवात केली. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की शिक्षकांच्यावर चांगलं काम व्हायचं असेल तर मला माझ्यावर काम केलं पाहिजे.
आणि म्हणून माझ्या शाळेतला पहिला विद्यार्थी मीच होतो असं त्यांनी त्याच्यामध्ये ती मांडणी केलेली आणि ती माझ्या कायम लक्षात राहिलेली आहे. हृदय की शिक्षा म्हणत असताना जसं आत्ता की शिकवणं हा त्याच्यात भाग नाही आहे, ये हृदयीचे ते हृदयी घातले असा जर भाव असेल तर शिक्षकांनी तसं असणं. आणखीनही काकांचं एक छान पॉडकास्ट केलं ज्याच्यामध्ये त्यांनी अनुकरण ही शिक्षणाची सगळ्यात चांगली पद्धत आणि शिक्षकांचं आणि बाकीच्या मोठ्या लोकांचं पालकांचं बघून मुलं शिकतात. तर आणि हे आपल्या आता जास्तीत जास्त लक्षात येत चाललेलं आहे की मूल्य शिक्षणाच्या इतका तासिका होऊन अभ्यासक्रमामध्ये संवैधानिक मूल्य असतील किंवा इतर जीवनमूल्य असतील यांचा एवढा अंतर्भाव करूनसुद्धा मुलं का शिकत नाही आहेत. तर कदाचित या शिकवायच्या गोष्टी नसून कुणाचं तरी म्हणजे शिक्षकांचं आणि मोठ्यांचं बघून शिकायच्या गोष्टी आहेत आणि तिथं कुठंतरी आपण अजून कमी पडतो आहोत. आणि हृदय की शिक्षाचा विचार करायचा असेल तर तो म्हणजे स्वतःच्या शिक्षणाचा विचार, स्वतःच्या हृदयाच्या शिक्षणाचा विचार असाही करावा लागेल असं त्या सगळ्या वाचनातून माझ्या लक्षात आलं. प्रल्हाद सरांना काय त्याबद्दल? मी ह्या विषयावर बोललो आहे. मला फक्त एक लाराताईंचं आणि सगळ्यांची जोडणी फक्त एवढीच करायची की जेव्हा म्हणजे आम्ही मुलांना शिकवतो असं जेव्हा एक आविर्भावात मी शिक्षक म्हणून जातो किंवा आता मूल्य शिक्षणाचा तास झाला ना की मुलांना ही मूल्य येतील. म्हणजे आम्ही आमच्या बाबतीत नेहमीच पाळत आलो की काय समय सूचकता वेळेची किंमत ह्या बाजूने जरा म्हणजे पंक्च्युअलिटी अशा बाजूने जर बघायचं असेल. माझी शाळा रोजची 10:20ला असेल आणि मी परिपाठ झाल्यानंतर शाळेमध्ये जर पोहोचणार असेल तर मी मुलं उशिरा येत आहेत माझ्या शाळेत म्हणून मी मारणार कुठल्या अधिकाराने? पण असं होतं सर्रासपणे शाळांमध्ये. तर मला जर ती सेन्सिटिव्हिटी असेल किंवा मला माहिती आहे की मी शनिवारी जरी बाईकवरून शाळेमध्ये गेलो तरी माझ्या शाळेमध्ये असलेल्या कुठल्याही मुलाला स्वेटर घ्यायची आणि घालायची कपॅसिटी नाही, तर मी शाळेत गेल्यानंतर खरंच बाईकवर स्वेटर काढून ठेवत होतो. मला नाही वाटत होतं की मला माझ्या मुलांचे एकाच्या अंगात स्वेटर नाही आणि मी स्वेटर घालून मुलांसोबत राहावं. तर जे या हृदयीचे त्या हृदयी असं जे तुम्ही म्हणालात तर मला ते खूपच स्ट्रॉंग कनेक्शन वाटतं. म्हणजे गांधीजींनी त्याला एथिकल रोल मॉडेल अशा बाजूने म्हटलेलं आहे किंवा स्टायनर आणि ब्रुनर ह्यांनीसुद्धा शिक्षक म्हणजे समोर जो मुलांच्या उभा आहे त्यांनी मुलांसाठी रोल मॉडेल म्हणून असलं पाहिजे. मग फक्त शिक्षकच नाही तर हळूहळू आत्ता अगदी न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळे कदाचित पालकांकडे पण हे हा काही प्रमाणात हे सरकताना दिसतंय खरं तर आता. धन्यवाद. आनंद आम्ही एक वेगळा उपक्रम पहिल्या वर्षापासून सुरू केलेला होता. तो म्हणजे आनंद क्षणमध्ये असलेले सगळे नॉर्मल विद्यार्थी, रूढार्थाने नॉर्मल, त्या मुलांना आम्ही घेऊन जायचो. अबनॉर्मल नावाचं एक शाळा आहे, तिथे दिव्यांग आहेत सगळी आणि त्या मुलांच्या बरोबर आनंद क्षणमधली मुलं काम करतील. आठवड्यातून एक दिवस आनंद क्षणची मुलं तिथे जायची. तेव्हा काम करताना या मुलांना खूप गोष्टी समजल्या आणि त्या समजून घेताना त्यांच्या स्वतःमध्ये खूप बदल घडले. तर एक सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की या मुलांना त्यांच्याबरोबर काम करताना स्वतःमध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्या त्या मुलांमध्ये कमतरता आहेत याचा सगळ्यात पहिल्यांदा जाणीव झाली की अरे आपल्याला हे सगळं व्यवस्थित करता येतं आहे. तर या मुलांच्या बाबतीत आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करून यांना शिकवणं गरजेचं आहे. म्हणजे हे आधी त्यांच्या मनाला भिडलं की या मुलांना आपल्याबरोबर काम करण्याची गरज आहे, नॉर्मल मुलांबरोबर काम करण्याची गरज आहे. म्हणून या आनंद क्षणच्या मुलांनी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात करताना आधी आपण तयारी करून जाणं पण अपेक्षित आहे, वेगवेगळी साधनं घेऊन जाणं अपेक्षित आहे. मग शालेय अभ्यासक्रमातली साधनं असतील, आर्ट अँड क्राफ्टची साधनं असतील, हे सगळं काम ही मुलं स्वतः आधी तयार करायला शिकली. म्हणजे त्यांचं स्वतःचं दृढीकरण पण तेवढंच होत होतं आणि त्या मुलांबरोबर काम करताना किती पेशन्स ठेवायला लागतात. एक सूचना 2दा 3दा 10 वेळासुद्धा सांगायला लागते. मग आपले ताईदादा जेव्हा आपल्याबरोबर काम करत असतील आणि आपल्याला ते समजत नसेल तेव्हा त्यांनाही त्याच्यावर किती कष्ट घ्यायला लागत असतील हाही विचार मुलं करतात.
त्या मुलांच्या बरोबर शांतपणे त्यांना एखादी गोष्ट शिकवायची आहे, नाही समजली आहे, हातात कागद दिला तर ती मुलं 2 मिनिटात तो फाडून टाकत होती. पण कधी मुलांनी तक्रार केली नाही की आम्ही त्यांना शिकवायला जातोय, आम्हाला जमत नाही आहे, आपण हे नको करायला. तर ही समाजातल्या एका वेगळ्या घटकाबरोबर काम करण्याची जाणीव, आणि ती त्यांच्या मनाला इतकी मिळली की एक दिवस जरी जायचं नाही असं कुठल्या कारणाने झालं तर त्यांना ते वाईट वाटायचं की नको आपण जाऊयात, त्या मुलांच्याबरोबर सुट्टी आहे तर त्याच्याऐवजी दुसरा दिवस ठेवून जाऊयात. पण कधीही कुणी कंटाळा केला नाही. म्हणजेच समाजातला एक वेगळा घटक आहे, त्याच्याबरोबर इतर ठिकाणी व्यवस्थित वागलं जात नाही. पण हे लहानपणापासूनच जर मुलांच्या बरोबर या पद्धतीचं काम सुरू झालं तर मुलांमध्ये खूप चांगले बदल घडताना दिसतात, हेही आमच्या लक्षात आलं तेव्हा. शिक्षकांनी म्हणजे जसं प्रल्हाददादा म्हणाले तसं जे आपल्याला मुलांपर्यंत पोचवायचे ते मुळात शिक्षकांच्या मध्ये जितकं उतरलेलं असेल तितकं ते आपोआप पोचतं. म्हणजे जसं आपण त्याच्यामुळे सकारात्मक शिस्त ही जी एक शिस्तीची पद्धत आहे जेन निल्सन ह्या बाईंनी काढलेली, तर त्या पद्धतीनं शाळेमध्ये शिस्त रुजवण्याचा आम्ही बरेच वर्ष प्रयत्न करतो आहोत. तर धाक म्हणजे मुलाच्या मनाला भीती वाटून धाकानी मुलं शांत राहत आहेत असं नसून वेगवेगळ्या म्हणजे एकतर एकत्र समाजामध्ये वावरायचं असेल एका गटामध्ये तर काहीतरी नियम पाळले पाहिजेत, आणि ते नियम नाही पाळले गेले तर मग गट म्हणून वावरणं अवघड होतं, आणि त्याच्यासाठी काहीतरी परिणाम असले पाहिजेत. अशा पद्धतीने ते नियम आपण का ठरवतोय वगैरे चर्चा करून ठरवले जातात. आणि मग ती जी नवीन पद्धत आहे ती शिक्षकांमध्ये पण उतरण्यासाठी शिक्षकांबरोबर वेगवेगळी प्रशिक्षणं घेणं असा सगळा भाग पण करावा लागतो. कारण आपण प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या लहानपणापासून जे अपब्रिंगिंग असतं त्या धारणेनीच शाळेमध्ये आलेले असतात. म्हणजे काही उदाहरणं अशी देता येतील की म्हणजे आता शाळेमध्ये चिडवाचिडवी मुलांमध्ये होते आणि रंगावरनं, दिसण्यावरनं, उंचीवरनं, जाड म्हणजे शारीरिक ठेवण ह्याच्यावरनं चिडवाचिडवी होते. तर ह्या सकारात्मक शिस्तीमध्ये वर्गसभा म्हणून एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये वर्गातली सगळी मुलं एका गोलामध्ये बसलेली आहेत आणि शिक्षक पण त्यांच्याबरोबर आहेत, आणि मग एखादा मुद्दा चर्चेला घेतला जातो की जसं चिडवाचिडवी आपल्या वर्गामध्ये खूप होती आहे, तर मला प्रत्येकाने मग हा अनुभव शेअर करायचा आहे की मला चिडवलं गेलं की मला कसं वाटलं. तर आधी ह्याच्यासाठी एक सेफ स्पेस निर्माण करावी लागते की जे इथे शेअर त्याच्यावरनं नंतर चिडवलं जाणार नाही आहे. वर्गसभेचे काही काही नियम हे सगळे तपशील मी आत्ता सांगत नाही, पण अशी एक वर्गसभा 5वीच्या वर्गातली मला आठवती आहे ज्याला मी पण गेले होते, आणि सर्व मुलांनी आणि बसलेल्या शिक्षकांनी सुद्धा अनुभव शेअर केले की आम्हाला चिडवलं गेल्यानंतर मनाला कसं वाटतं. आणि त्याच्यामुळे हे ते खूप मनापासनं आणि मोकळेपणाने मुलं पण बोलत होती, शिक्षक पण बोलले, आणि त्याच्यानंतर हे जे जाणवतं की तेवढ्यापुरती गंमत येते म्हणून आपण चिडवतो, काहीतरी सहज नावं पाडतो, पण त्याचा किती खोल परिणाम होतो हे लक्षात आल्यानंतर मग वर्गातली चिडवाचिडवी खूप कमी झाली. तर या प्रकाराने आधी मुलं हे सगळं करू शकतात, त्यांच्याबरोबर आपण पण मोकळेपणाने वागू शकतो, ह्या सगळ्यासाठी शिक्षकांची पण एक मानसिकता तयार करावी लागते. लैंगिकता शिक्षणासारखे तास जेव्हा होतात तेव्हा वेगवेगळ्या स्टिरिओटाईप्सवरती एक सत्र झालेलं मला आठवते की मुलांनी कसं वागायला पाहिजे, मुलींनी कसं वागायला पाहिजे, आणि काय असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये जे स्टिरिओटाईप्स जेंडरचे झालेले असतात. तर अशा प्रकारच्या चर्चा मुलांबरोबर घ्यायच्या असतील तर आधी त्या शिक्षकाला पण स्वतःवर काम केलेलं असणं गरजेचं आहे. ना तर शिक्षकालाच ते स्टिरिओटाईप्स वाटत असतील तर तशी चर्चा मग चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा तुमचा म्हणजे असे खूप उदाहरणं सांगता येतील, पण जे असं म्हटलं जातं की पहिलं मुलांबरोबर कनेक्शन पण असलं पाहिजे, आणि आपल्याला जे जे मुलांमध्ये उतरायला हवं आहे त्याच्यासाठी स्वतःवर पण काम केलेलं असायला पाहिजे. त्याच्यामुळे दरच वर्षी एप्रिलमध्ये आणि जूनमध्ये आम्ही शिक्षकांबरोबर अशी वेगळी वेगळी सत्रं ठेवतो जिथे
आपल्या धारणा कशा तयार होतात. मग आरिबीटी सारखी सत्र असतील किंवा वेगवेगळ्या तज्ज्ञ, म्हणजे आत्ता नुकतंच शिरीषा साठे शाळेमध्ये आल्या होत्या आणि मिस्टेकन गोल्स म्हणून जो एक हे आहे सकारात्मक शिस्तीमधला भाग, की मुलं जेव्हा काहीतरी चुकीचं वागतायत, की लक्ष वेधून घेत आहेत, मारामारी करतायत, सूळ भावनेने वागतायत, तर ते फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी वागत नसून त्यांना अटेन्शन हवं आहे आणि ते मिळत नाही आहे, तर ते चुकीच्या पद्धतीने मिळवत आहेत. मग ह्या सगळ्याच्या कारणं समजून घेणं, धारणा समजून घेणं आणि मग स्वतःच्या कक्षा रुंदावल्या की हळूहळू ते मुलांपर्यंत उतरू शकतं, असा प्रयत्न केला जातो असं बोलू. एकूण हृदय की शिक्षा म्हणत असताना मुलांबरोबर खूप जवळून आणि एकेका विद्यार्थ्यावर काम करणं असं अपेक्षित आहे, असं आत्ता आपल्या सगळ्यांच्याच बोलण्यातनं आलेलं आहे. प्रफुल्ल मात्र सिस्टीमबरोबर काम करतो आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभाग अशा ह्याच्यात काम करतो आहे. तर या दोन्हीची सांगड घालता येणं शक्य आहे का, किंवा कशा पद्धतीने घातली गेली पाहिजे, त्यातली आव्हानं काय, याच्याबद्दल त्याला काय वाटतं त्यांनी बोलावं. नक्कीच. त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो मी. तुम्ही काकांचा शाळेतील पहिला विद्यार्थी म्हणून उल्लेख केला. मला म्हणजे जेवढ्याही मी शाळांना भेटी दिल्या आहेत, 3000पेक्षा जास्त शिक्षकांचं प्रशिक्षण आम्ही केलेलं आहे. मी त्यांच्यासारखा विद्यार्थी आणि शिक्षक नाही बघितलेला. म्हणजे कित्येक दशकांच्या अनुभवानंतर देखील आमच्या बैठकांमध्ये त्यांनी स्वतःच्या मूल्यांना आणि गृहीतकांना आव्हान दिलेलं आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून वागणारा माणूस मी नाही पाहिला, की कित्येक दशकांच्या स्वतःच्याच कामावरती तो प्रश्न विचारू शकतो. त्या मूल्याला जोडून मला असं वाटतं वैज्ञानिक दृष्टिकोन, जसं NEPचा पण आपण उल्लेख केला, एक सर्वांगीण व्यक्ती घडण्यासाठी, नागरिक घडण्यासाठी, मी नागरिक शब्द वापरतो आहे कारण आपण संविधानिक मूल्यांना जोड दिलेली आहे त्याची. सो ते समोर ठेवत असताना, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 80,000पेक्षा जास्त शाळा आहेत जिथं 1ली ते 5वीची मुलं आहेत. आणि अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला छोट्या शाळांमध्ये पाहायला मिळतात की जिथे माणूस म्हणून विद्यार्थी खूप समृद्ध होताना दिसत आहेत. मी काकांच्याच वर्गातील एका विद्यार्थ्याचं उदाहरण देईल परत एकदा, की त्या हृदयाचं शिक्षण झाल्याचं मोजायचं कसं, खूप अवघड आहे. प्रेम तुम्ही कसं मोजणार, हे शिक्षण कसं मोजणार. त्यांच्या एका 7वीतल्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये एक मनोरुग्ण दिसला होता ज्याच्या अंगावर कपडे नव्हते, तर त्यांनी घरातले कपडे त्या माणसाला दिले. आपल्या बाजूच्या घरामध्ये ऊसतोड कामगार राहत होते त्या विद्यार्थ्याच्या दुसऱ्या, ते स्थलांतरित मजूर आहेत, ते स्थलांतरित होत होते. तर त्यांची एक लहान मुलगी होती जिची फरफट झाली असती, शाळा बंद झाली असती. एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पालकांकडे हट्ट धरला की या मुलीला आपल्या घरी ठेवून घेऊ, तिची शाळा नको बुडायला. तर काकांसारखा विद्यार्थी आणि शिक्षकांनी हे त्यांचे विद्यार्थी, म्हणजे हृदयाची खोली तुम्ही मोजू नाही शकत, पण त्याचा बाह्य परिणाम तुम्ही नक्की मोजू शकता. आता ज्यावेळेस आपण हृदयाची शिक्षा किंवा प्रेम या गोष्टींबद्दल बोलतो, परत मी एक उदाहरण घेईल. 2 आई असतील. एक आई आहे की ती तिच्या मुलासाठी सकाळी उठून स्वयंपाक करते, त्याच्या शिक्षणात रस घेते, त्याला काहीतरी शिकवते. आणि दुसरी एक आई आहे जी तिच्या करिअरमध्ये समजा मशगूल आहे, तिचं विद्यार्थ्याकडे लक्ष नाही आहे. मग कुणाचं जास्त प्रेम आहे आपल्या विद्यार्थ्यावरती किंवा मुलावरती? तर मला वाटतं जिथे प्रेम ही संकल्पना येते तिथं कर्तव्य येतं. कर्तव्य जर येत असेल तर तिथे ॲबिलिटी येते किंवा स्किल येतं. जर माझ्यामध्ये ॲबिलिटी नसेल, स्किल नसेल, पण मी क्लेम करतो आहे की माझ्यामध्ये हे मूल्य आहे किंवा मी प्रेम करू शकतो, मैत्री करू शकतो, तर मग ते प्रेम वांजोटं होईल. हीच गोष्ट सिस्टीम लेवलवरती कशी घेऊन जाता येईल याचा प्रयत्न करताना पहिला मुद्दा आम्ही जो केला की पहिल्यांदा म्हणलं आपण याच्यामध्ये महिलांना स्थान जास्त द्यायला हवं आहे. बऱ्याच वेळेस कुठल्याही टीचर ट्रेनिंगमध्ये 90% पुरुष शिक्षक येतात आणि आमचं काम खास करून तंत्रज्ञान आणि त्याच्यातून मूल्याधिष्ठित शिक्षण कसं बनवता येईल याच्यावरती होतं. सो मला सांगायला खूप छान वाटतं आहे, अगदी अंगावर काटा येतो की ज्यावेळेस त्या महिला पहिल्यांदा शिकू लागल्या की व्हॉईस टायपिंग म्हणजे काय, जे आधी येत नव्हतं आणि आम्हाला कोणी सांगितलेलं नाही आहे, किंवा यूट्यूब कसं वापरायचं आहे वर्गासाठी, आपल्या शाळेसाठी, किंवा शाळेचा डेटा कसा फीड करायचा आहे वगैरे वगैरे. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य ज्यावेळेस तुमच्या ट्रेनिंगमध्ये प्रत्यक्षात दिसायला लागतं त्यावेळेस तुम्ही इतरही मूल्यांविषयी स्पष्टपणे नकळत कळत बोलायला सुरुवात करू शकता.
सो सिस्टीमला हे मान्य आहे. सिस्टीमसोबत ज्यावेळेस तुम्ही एक डिझाईन बनवता एखाद्या इंटरव्हेन्शनचं, एखाद्या प्रोजेक्टचं, एखाद्या गिअर बॉक्ससारखं ते इमॅजिन करा. जर प्रत्येक गिअर योग्य प्रमाणात फिरला तरच सिस्टीम हलते. कुठलाही एक गिअर जर कमी जास्त फिरला तर सिस्टीम स्टक होते. एकाच जागी सगळा फोर्स लावून नाही जमत. आता सर शिक्षक आहेत, आमचं जिल्हा परिषद शिक्षकांसोबत खूप काम आहे. जर तुम्ही शिक्षकांकडून खूप जास्त अपेक्षा केली तर त्यांच्या संघटना येतील की नाही नाही हे नाही करायचं. सो तो योग्य बॅलन्स असणारी सिस्टीम बांधणं मला वाटतं हे खरं काम आहे त्याच्यातलं. आणि आत्ताची सिस्टीम, एज्युकेशन सिस्टीम असेल, समाज पण आधीच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स झालेला आहे. आपण सगळे रील बघणारी जनरेशन झालेलो आहेत. विद्यार्थी असू देत, पालक असू देत, शिक्षक असू देत. मग त्यांच्यासाठी मी स्मार्टर डिझाईन कसं करू शकतो, मला वाटतं हा मोठा प्रश्न आम्हाला सॉल्व करता आला आहे. मूल्याधिष्ठित करिक्युलमच्या अँगलनी. मी असं नाही म्हणणार की मूल्य शिक्षणाच्या अँगलनी, पण करिक्युलम संवैधानिक मूल्यांना धरून कसं असेल जे शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचेल, याच्यावरती आम्ही नक्कीच प्रयत्न केला आहे. तुम्ही तंत्रज्ञानाचा उल्लेख केला म्हणून मी स्पष्टपणे खरं तर सांगतो की माझा स्वतःचा विश्वास काय आहे की सध्या AIचं पण भरपूर नाव घेतलं जातं की AIमुळे शिक्षण क्षेत्रच बदलून जाईल वगैरे वगैरे. अगदी आधीच्या काळापासून माझा तरी हा समज आहे की भारतामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये AI असू द्या, कुठलंही तंत्रज्ञान शिक्षकाला रिप्लेस करू शकत नाही. AI तुम्हाला माहिती देईल, माहितीवरती प्रोसेस करून देईल, माहिती तयार करून देईल, पण AI तुम्हाला सहवेदना शिकवू शकत नाही, करुणा शिकवू शकत नाही, दुसऱ्याला काय त्रास होतोय ते शिकवू शकत नाही. या परिस्थितीत मला वाटतं तंत्रज्ञानाकडे अजून अधिकच काळजीपूर्वक आणि अधिक जबाबदारीने बघण्याची गरज निर्माण झालेली आहे. आतापर्यंतच्या या सगळ्या संवादातून आपल्या लक्षात आलं असेल की हृदय की शिक्षा हा खूप खोल असा विषय आहे आणि आपण आत्ता कुठं त्याच्या पृष्ठभागावरच्या काही गोष्टींना स्पर्श करायला सुरुवात केलेली आहे. सुदाम काकांनी त्यांच्या अनुभवातनं आणि जीवनातनं जे समजून घेतलं आणि प्रत्यक्षात आचरणात आणलं ते आपल्याला सगळ्यांना, शिक्षणात काम करणाऱ्या सगळ्यांना कशा पद्धतीने आपापल्या कामामध्ये उतरवता येईल आणि केवळ आपापली शाळा असा विचार न करता संपूर्ण शिक्षण व्यवस्था, आता प्रफुल्लच्या बोलण्यात उल्लेख केला तसा हजारो लाखोच्या संख्येने असलेल्या शाळा आणि करोडोच्या संख्येने असणारे विद्यार्थी यांच्यापर्यंत हे कसं घेऊन जाता येईल याच्यासाठी आणखीन भरपूर विचार करण्याची, आपल्याला सगळ्यांना समाज म्हणून विचार करण्याची, शिक्षणप्रेमी म्हणून विचार करण्याची गरज आहे. आज जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा माझी सगळ्यांना अगदी आग्रहाची विनंती आहे की जरूर तुम्ही ते वाचा आणि त्यातनं हा विषय कदाचित आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला कळू शकेल. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमातले पुढचे जे मान्यवर आहेत डॉक्टर गिरीश बापट आणि विवेकजी सावंत यांचा या विषयावरचा मोठा अभ्यास आहे. त्या दोघांच्याकडनं पण आपण या विषयाच्या बाबतचा आणखीन आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करू. आमच्या सगळ्याच गप्पा मारणाऱ्या सगळ्यांनी किंवा परिसंवादात सहभागी असलेल्या सगळ्यांनी आपापल्या अनुभवातनं या विषयाकडे खूप चांगल्या पद्धतीने बघितलं आणि आपल्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न केला. याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. आत्ताच आपण एक सुंदर अशी चर्चा ऐकली, परिसंवाद. हृदय की शिक्षा, ही शिक्षा का हृदय है, असा त्याचा विषय होता. आणि त्याच्यात चर्चेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता त्यांनी आपल्या अनुभवातून आणि कामातून ते हृदय की शिक्षा कसं बघतात यावर बरीच चांगली चर्चा झाली. सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. आता लवकरच आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय कार्यक्रमाच्या. सगळ्या परिसंवादात सहभागी असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी धन्यवाद देतो.